ठिकाणी बघू शकताय तुम्ही 100 क्विंटलच्या चपात्या म्हणजे जवळपास किती होतील तुम्ही विचार करू शकता। या ठिकाणी पीठ मळण्यासाठी वेगळे लोक लावलेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही जवळपास 200-300 हून अधिक महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत, ज्या घरून पूर्णपणे आपले तवा वगैरे घेऊन आलेले आहेत, चुली बसून आपल्या चपात्या बनवत आहेत। तुम्ही जवळपास 300 हून अधिक महिला वेगवेगळ्या ठिकाणी ज्याला जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी बसून चपात्या भाजत आहे। हा सर्व प्रसाद सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सर्वात मोठा महाप्रसाद बनवत आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही सर्व अशा महिला ज्यांना जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी या महिला बसलेल्या आहेत। सर्वात मोठा असा महाप्रसाद महाराष्ट्रातला तुम्ही बघू शकता। याच्या अगोदर तुम्ही असलं कुठेही नियोजन बघितलेलं नसणार आहेत सर्व महिला। आणि याची एक खासियत आहे की या सर्व चपात्या हे समोर दिसलेलं मंदिर तुम्हाला दिसतंय त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवणार आहे। तिथं एक छोटंसं मंदिर आहे, म्हणजे जेवढे भाविक येणार या ठिकाणी जेवण्यासाठी त्या प्रत्येकाला कमी भोजन कुणालाही पडणार नाही। बघू शकताय तुम्ही या ठिकाणी हा भव्य दिव्य असा मंडप आहे। 100वी शताब्दी महोत्सव आहे, सर्वात मोठा महोत्सव आहे। आता तुम्हाला मी जिथं त्या चपात्या ठेवल्या आहे तिकडे घेऊन जातोय। तुम्ही बघू शकता खूप मोठा असा भंडारा, तुम्ही आत्तापर्यंत असा भंडारा बघितला नसताल आणि मी सांगतो तुम्ही बघितलेलाच नाही, एवढा मोठा भंडारा आहे। हे मंदिर आहे, या ठिकाणी बघू शकताय तुम्ही जवळपास तुम्ही या चपात्या बघा तर काहीच नाही आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण तुम्हाला महिला दिसत आहे। या ठिकाणी हे आहे ते मंदिर ज्या ठिकाणी चपात्या ठेवल्या जातात। बघू शकता तुम्ही आतमध्ये पूर्ण जोपर्यंत हे मंदिर भरत नाही तोपर्यंत या ठिकाणी या चपात्या बनवणं असंच काम चालू राहतं। त्या ठिकाणी हे काम असंच चालू राहतं। ज्यावेळेस हे मंदिर पूर्णपणे भरून जाईल त्यावेळेस हा प्रसाद म्हणजे ह्या चपात्या बनवणं बंद होऊन जाईल, पूर्ण प्रसाद बनवलं बंद होऊन जाईल। जेवढी काही भाविक या ठिकाणी येणार त्या प्रत्येकाला हा प्रसाद भेटणार, कमी अजिबातही पडत नाही। एवढं प्रसिद्ध देवस्थान आहे या ठिकाणचं। तुम्ही समोरही बघू शकताय, एवढं लांबचं दिसत नाही आहे पण तिकडेही काही महिला बसलेल्या आहेत ज्या चपात्या बनवत आहे आणि या उत्सवामध्ये सर्वजण भाविक भक्त सहभागी होत आहे। हे मंदिर आहे रामेश्वर देवस्थान समोरचं, जिथं भाविकांची खूप मोठी गर्दी लागलेली आहे। या ठिकाणी जालना जिल्ह्यातील मौजपुरी या गावामध्ये सर्वात मोठं देवस्थान मानलं जाणाऱ्यामधलं एक रामेश्वर भगवानचं हे मंदिर आहे। या ठिकाणचा जो महाप्रसाद आहे हा रेकॉर्ड ब्रेक होणारा महाप्रसाद आहे, सर्वात मोठा महाप्रसाद मानला जातो। जवळपास 100 क्विंटलच्या चपात्या आणि या ठिकाणी जे उंबर असतात आपले उंबर धोडीची भाजी या ठिकाणी बनवणार आहेत, जी की इथल्या सर्व जणांची मान्यता आहे की ही भाजी सर्वात भारी भाजी लागते। त्यामुळे उंबर धोड्याची भाजी, वरण भात आणि चपात्या या ठिकाणी या ठिकाणी आस्वाद आहे या सर्व गोष्टींचा। हे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील असं एक वेगळं भूषण आहे की जिथं दरवर्षी अशा पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो। आपल्या चॅनलला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।